लग्नाआधीच बरं होतं. ह्या दिवशी काहीतरी स्पेशल वाटायचं. आता तशी काही एक्साइटमेंटच राहिली नाही. मी आपली रेडी झाली आहे, पण माझ्या नवऱ्याला माझं काही कौतुकच नाहीये. काय आरती, कशाला एवढी चिडचिड करतेस? चिडचिड म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे, लक्षात आहे ना तुझ्या? आणि आज कायच स्पेशल नाही. अगं पण तुला आठवतंय का, लग्नाआधी आपण व्हॅलेंटाईन्सला लपून छपून भेटायचं, पण आता या स्पेशल दिवशी आपण सोबत तरी आहोत ना. जाऊ दे, तू काय बोलू नकोस. हे खास माझ्या बायकोसाठी. आज तुला काहीतरी महागडं गिफ्ट द्यावं असं वाटलं, पण मग आठवलं प्रेम हे किमतीत मोजलं जात नाही. म्हणून तुझ्यासाठी त्या आठवणी ठेवल्या आहेत ज्या मला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देतात. तुला पहिल्यांदा दिलेलं प्रेमपत्र, ते चॉकलेटचे कवर ज्यावर तू पहिल्यांदा मला आय लव्ह यू लिहून दिलं होतंस, तुझ्या आवडीची छोटीशी वस्तू जी मी पहिल्यांदा तुला भेट म्हणून दिली होती. हे तसं काही मोठं नाही, पण त्यापेक्षा मौल्यवान काही असू शकतं का? काय बायको, आता स्पेशल वाटतंय का? अक्षय, तू ह्या सगळ्या गोष्टी अजून जपून ठेवल्यात. त्या विसरण्यासारख्या आहेत का? आणि या सर्व गोष्टी आपल्या प्रेमाच्या श्वासासारख्या आहेत, ज्या आपण नकळत जपतो. अक्षय, तुला माहितीये, कधी कधी असं वाटतं की लग्नानंतर रोमॅन्टिक गोष्टी कमी झाल्यात, पण आता कळलं की त्या उलट अजून खोल झाल्यात. बायको, कसं आहे ना, प्रेम हे फुलासारखं असतं. दररोज त्याला आपुलकीने जपावं लागतं. तुझ्या हसण्यातच माझं प्रेम आहे आणि मी ते कायम असंच जपेन.